नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नर्सिंग नोट्समध्ये आपले स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न दुसरा व्याख्याली हा सॉल्व करणार आहोत। तर पहिला आहे प्लासेंटा प्रिविया। गर्भाशयाच्या खालच्या भागात प्लासेंटा तयार झाल्यामुळे तो अकाली सुटतो आणि प्रसवपूर्व रक्तस्राव होतो, त्यास अटळ रक्तस्राव किंवा अनअवॉइडेबल हेमरेज असे म्हणतात। यालाच जरायू दर्शन प्लासेंटा प्रिविया असे म्हणतात। हाच प्रश्न गेला क्वेश्चन पेपरमध्ये पण आला आहे आणि व्याख्यालिहामध्ये आणि ह्याच्यामध्ये पण आलेला आहे। आता दुसरा बघा, डिसिडुआ। बीजवाहिनीतून फलित बीज जेव्हा गर्भाशयात पडते तेव्हा त्यावर सर्व बाजूंनी कोरियनिक विलाय असतात। ज्या पृष्ठभागावर बीज पडेल तेथील कोरियनिक विलाय एंडोमेट्रियम फोडून आतमध्ये घुसतात। हॉर्मोन्समुळे एंडोमेट्रियममध्ये इम्प्लांटेशन कॅव्हिटी तयार होते, त्यामध्ये फलित बीज खेचून घेतले जाते। संपूर्ण बीज आतमध्ये गेल्यानंतर वरून परत म्युकसचा प्लग घट्ट बसून एकसंघ असा एंडोमेट्रियमचा कॉम्पॅक्ट लेयर तयार होतो। गर्भधारणा झाल्यानंतर एंडोमेट्रियमलाच डेसिड्युआ असे म्हणतात। तर ही एक व्याख्या आहे, म्हणजे डेसिड्युआ कसा तयार होतो किंवा एंडोमेट्रियमच म्हणजेच डेसिड्युआ आहे। तर एंडोमेट्रियमलाच गर्भधारणा झाल्यानंतर डेसिड्युआ म्हणतात, पण तो कसा तयार होतो त्याची प्रोसेस आहे आणि ही व्याख्या लिहिलं तरी चालेल। किंवा मग आणखी एक आहे, हे गर्भाशयातील सर्वात आतील आवरण असून यावर कॉलमनर इपिथेलियल सेल्स असतात। यामध्ये स्त्राव निर्माण करणाऱ्या पेशी व ग्रंथी भरपूर प्रमाणात असतात। याला भरपूर रक्तपुरवठा असतो। यावरील स्ट्रेमा सेल्समुळे मासिक पाळीनंतर या आवरणाचे पुनर्निर्माण म्हणजे रिजनरेशन फार जलद गतीने होते। एंडोमेट्रियमची जाडी ही 1.5 मिमी इतकी असते, परंतु गर्भधारणा झाल्यानंतर याची जाडी सुमारे 6 मिमी इतकी वाढते। गर्भधारणेनंतर एंडोमेट्रियमलाच डेसिड्युआ असे म्हणतात। ही किंवा तुम्हाला जी सोपे वाटेल ते तुम्ही लिहू शकता, ठीक आहे। तिसरी आहे अमेनोरिया किंवा ॲमेनोरिया। ॲमेनोरिया म्हणजे पुनरुत्पादक वयातील महिलांमध्ये मासिक पाळीची अनुपस्थिती। याचे प्राथमिक किंवा दुय्यम अमेनोरिया यामध्ये वर्गीकरण केले जाते। प्राथमिक अमेनोरिया जेव्हा एखाद्या मुलीला 16 वर्षाच्या वयापर्यंत मासिक पाळी सुरू होत नाही तेव्हा उद्भवते। दुय्यम अमेनोरिया म्हणजे ज्या महिलेला पूर्वी नियमित पाळी चालू झाली असेल पण त्यानंतर 3 महिन्यापेक्षा जास्त काळ जर मासिक पाळी आलीच नसेल तर त्याला दुय्यम अमेनोरिया असे म्हणतात। चौथा आहे इनकॉम्पिटंट ओएस। गर्भाशय ग्रीवची अक्षमतापण। गर्भाशय ग्रीवच्या संरचनात्मक आणि कार्यात्मक दोषामुळे गर्भाशयात गर्भधारणा होण्यापर्यंत गर्भाशयाची असमर्थता म्हणजे गर्भाशय ग्रीवची अक्षमता होय। तर इनकॉम्पिक्ट ऑस किंवा म्हणजे ओएस यालाच काय म्हणतात, गर्भाशय ग्रीवची अक्षमता असे म्हणतात। तर पाचवा आहे क्लोआजमा। ही त्वचेची स्थिती आहे ज्यामुळे त्वचेवर ठिसूळ, अनियमित, तपकिरी किंवा राखाडी तपकिरी ठिपके दिसतात। हे ठिपके अनेकदा गालावर, कपाळावर, नाकावर किंवा वरच्या ओठावर दिसतात। गरोदरपणातील क्लोआजमा याला मेलाझ्मा किंवा गर्भधारणेचा मुखवटा असेही म्हणतात, कारण ते सामान्यतः गर्भधारणेदरम्यान उद्भवते। तर हे झाला प्रश्न दुसरा। तर आपण प्रश्न तिसरा पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यापूर्वी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।